सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आई वडिलाच्या घरातून सासरी गेलेली नणंद, पण माहेरच्या प्रेमाची ओढ तिच्या मनात कायम असते आणि अधिक महिन्यात तिची ओटी भरून तोच जिव्हाळा जपण्याची सुंदर परंपरा काही घरामध्ये, अजूनही काही घरामध्ये दिसते. नणंद ही माहेरची लक्ष्मी असते. लग्नानंतर ती सासरी गेली तरी माहेरच्या प्रत्येक कोपऱ्यात तिच्या आठवणीचा सुगंध दरवळत असतो. आईच्या मायेचा, भावंडाच्या प्रेमाचा आणि बालपणीच्या क्षणाचा एक जिवंत धागा म्हणजे नणंद. अधिक महिन्यामध्ये नंदीची ओटी का भरतात, या मागचं आध्यात्मिक काय कारण आहे, चला जाणून घेऊया. अधिक हा एक विधी नसून, ओटी भरणं हा एक विधी नसून प्रेम, जिव्हाळा आणि नात्याचा सन्मान करणारा एक सुंदर असा संस्कार आहे. अधिक मास हा भगवान पुरुषोत्तमांना समर्पित असतो. दान, धर्म, भक्ती, सद्भावनाचा महिना मानला जातो. या पवित्र काळामध्ये नंदीची ओटी भरतात काही घरामध्ये. तिचा सन्मान करण्याची प्रथा आहे. कारण काय, नणंद ही माहेरची लक्ष्मी असते. ही नंदीची ओटी भरण्याची प्रथा एका विशिष्ट अशा पुराणात नाहीये, असा ठोस उल्लेख पण आढळत नाही. ही प्रथा प्रामुख्याने महाराष्ट्रातील आणि काही भागातील लोकपरंपरा, कौटुंबिक संस्कार आणि अधिक मासातील दान सत्काराच्या भावनेतून जपली गेलेली आहे. ही नंदीची ओटी भरण्याची परंपरा मुख्यतः लोकपरंपरेतून आलेली आहे. अधिक मासातील दान, सत्कार आणि नातेसंबंध जपण्याच्या संस्कारामुळे या प्रथेला विशेष असे महत्त्व पण प्राप्त झालेले आहे. नणंद ही माहेरची लक्ष्मी असते. लग्नानंतर ती सासरी गेली तरी माहेरच्या उंबरठ्यावर तिचं प्रेम, तिच्या आठवणी आणि तिचा हक्क कायम असतो. म्हणूनच अधिक महिन्यात नंदीची ओटी भरण्याची परंपरा ही केवळ धार्मिक कृती नसून नात्यामधील प्रेम, जिव्हाळा, कृतज्ञता व्यक्त करण्याचा सुंदर असा संस्कार पण आहे. अधिक मास म्हणजे काय, पुरुषोत्तम मास. ह्यामध्ये अत्यंत पुण्यदायी हा काळ असतो. पवित्र महिना मानला जातो. या महिन्यामध्ये जप, दान, व्रत, पूजा अर्चना, सत्कार यांना विशेष असे महत्त्व दिलेले आहे. याच काळात अनेक घरामध्ये नंदीची ओटी भरण्याची परंपरा आनंदाने पाळली जाते. लोकपरंपरेनुसार नणंद ही माहेरची लक्ष्मी मानली जाते. ती माहेरात आली की घरात आनंदाचं वातावरण निर्माण होतं. तिच्या येण्याने घरातील जुन्या आठवणी जाग्या होतात. नात्यामधील नवीन गोडवा निर्माण होतो आणि माहेरचे प्रेम पुन्हा एकदा अनुभवायला मिळते. आता अधिक महिन्यात आपण नंदीची ओटी छोटे छोटे नियम पाळून कशी भरायची. आपण नंदेला तिच्या आवडीने सगळ्या वस्तू आणायच्या. कारण आपल्या आवडीचं कोणीतरी आणलं की आपल्याला किती छान वाटतं. त्याचप्रमाणे त्या वस्तू, जरी ती वस्तू छोटी असली किंवा कमी किमतीची असली तरी आपल्या आवडीचे जे आपण आणतो वस्तू, कोणी आपल्याला दिलं की आपल्याला किती छान वाटतं. त्याचमुळं आपण आपल्या नंदेच्या आवडीनुसार सगळ्या वस्तू आणायच्या. तिच्या आवडीनुसार जेवण बनवायचं. तिला काय जेवण आवडतं, कारण माहीतच असतं की आपल्या घरी नंदेला काय आवडतं काय नाही. त्याप्रमाणे आपण तिचा आवडीचा नाश्ता, तिच्या आवडीचं जेवण, तिच्या आवडीच्या वस्तू ह्या सर्व आपण बाजारातून आणायच्या आणि तिची आपण सालंकृत अशी ओटी भरायची. हळदी, कुंकू, फुले, अक्षदा, फळे, नारळ, एक अलंकार, एक छोटासा अलंकार घ्यायचा. तिला एखादा आपलं यथाशक्ती असलं तर सोन्याचं काहीतरी एक गिफ्ट घ्यायचं. चांदीचे जोडवे घ्यायचे, कारण अधिक महिन्यात जोडवे शुभदायक असतात. आणि तिला पुष्पगुच्छ द्यायचं. स्वागत करायचं. तिचं स्वागताला फुलांची अशी पायघड्या घालायच्या. सुस्वागतम करायचं. कारण कोणी आपलं एवढं सुस्वागतम केलं की किती चांगलं, म्हणजे एकदम मनाला प्रसन्न वाटतं आणि आपुलकी जास्त वाटते, नातं घट्ट होतं. आणि हे सर्व तिला नाश्ता तिच्या आवडीचा, जेवण बनवायचं, तिचं औक्षवण करायचं आणि हे सर्व तिच्या आवडीचं बनवून तिला पाटावर बसून रांगोळी घालायचं, धूप निरांजन लावायचं, समई लावायची आणि तिला जेवू घालायचं. हे सर्व केल्यानंतर तिची सालंकृत अशी ओटी पण भरायची. साडी घ्यायची तिच्या आवडीची, तिला जी आवडते ती साडी घ्यायची. बांगड्या,
सौभाग्याचा 16 शृंगार घ्यायचे. त्याच्यामध्ये आरसा हा सगळ्यात महत्त्वाचा असतो, कारण काही काही ठिकाणी आरसा देणं शुभदायक मानलेलं असतं नंदेला अधिक महिन्यामध्ये. मग छोटा आरसा घ्यायचा आणि तिच्या आवडीचे सर्व पदार्थ घ्यायचे. तिला फेटा घालायचा तिच्या, कारण फेटा हे कौतुकाचं हे असतं, मान सन्मान असतो फेटा घालायचा, शाल द्यायचं, शाल पांघरायची तिला, श्रीफळ घ्यायचं, श्रीफळ हातात द्यायचं, औक्षण करायचं. तिच्यासोबत आपण फोटो काढायचे, रील्स बनवायची ती आणि आपल्या म्हणजे एक कौतुक म्हणून हे सर्व गोष्टी करायच्या आपण. आणि हे म्हणजे आधुनिकतेचा टच म्हणून मी सांगते फोटो वगैरे काढायचं, कारण अधिक महिन्यात असं काही सांगितलेलं नाही. आणि हे ओटी भरणं सुद्धा लोकपरंपरा आहे, पुराणात नाही आहेत. आणि संकल्प करायचा. आपण नंदीची ओटी भरण्यापूर्वी आपण संकल्प करायचा. नंदेला आधी आमंत्रण द्यायचं की आपण तिला बोलवायचं, सगळं आपण सालंकृत सगळं तयारी करून ठेवायची आणि ती आल्यानंतर तिचं सुस्वागत व्यवस्थित छानपैकी करायचं. आल्यानंतर आपण हे सगळं ओटी देण्याच्या आधी आपण संकल्प करायचा, कारण कोणते व्रत वैकल्य करायचं असलं ना तर संकल्प करावा लागतो. संकल्प करताना आपण म्हणायचं, मम कुटुंबस्य सुख समृद्धी, नंदेला आरोग्य, सौभाग्य, आनंद आणि मंगल जीवनासाठी, तसेच भगवान पुरुषोत्तमाच्या कृपाप्राप्तीसाठी अधिक मास निमित्त हे मी नंदीची ओटी भरत आहे. श्री पुरुषोत्तम भगवान प्रसन्न होत, असा आपण म्हणून तिची ओटी भरायची. ह्या परंपरेमध्ये मागे काय सुंदर असा भाव दडलेला आहे. लग्नानंतर मुलगी दुसऱ्या घरात जाते, नवीन जबाबदाऱ्या स्वीकारते, पण माहेर तिचं असतंच. अधिक महिन्यात ओटी भरून तिचा सन्मान केला जातो, तिला प्रेमाने आठवले जाते आणि तू आजही आमच्या घरची लक्ष्मी आहेस असा संदेश दिला जातो. ओटीतील वस्तूंची किंमत महत्वाची नसते, महत्वाचा असतो तो प्रेमाचा भाव, भक्तीने दिलेला नारळ, प्रेमाने ठेवलेली हळदी कुंकू आणि आदराने अर्पण केलेले वस्त्र. यामध्ये या नात्याचं अमूल्य असं सौंदर्य दडलेलं असते. अनेक ठिकाणी असं मानलं जाते की अधिक महिन्यात नात्याचा सन्मान करणं, ज्येष्ठांचा आदर करणं, कन्या सुवासिनीचा सत्कार करणं, यामुळे काय होते, घरामध्ये सुख, शांती, मंगलता नांदते. नंदीची ओटी भरण्याची परंपरा याच भावनेचं प्रतीक आहे. कारण काय, नणंद ही माहेरची लक्ष्मी असते, तिच्या पावलांनी माहेर उजळतं, तिच्या हसण्यात घराचा आनंद दडलेला असतो. म्हणूनच अधिक महिन्यात तिची ओटी भरून तिच्या सुखासाठी केलेली प्रार्थना म्हणजे प्रेम, संस्कार आणि कुटुंबातील जिव्हाळ्याचा उत्सवच होय. नणंद ही माहेरची लक्ष्मी असते. लग्नानंतर ती सासरी गेली, नवीन संसारात रमली तरी तिच्या मनातील माहेरचं प्रेम कधीच कमी होत नाही. माहेरचा उंबरठा, आई वडिलाचं प्रेम, भावंडाची माया, बालपणीच्या आठवणी तिच्या हृदयात कायम जिवंत असतात. अधिक महिन्यात नंदीची ओटी भरण्याची परंपरा ही केवळ एक धार्मिक विधी तर आहे, त्यासोबत प्रेमळ नात्याचा, जिव्हाळ्याचा, कृतज्ञतेचा सन्मान पण आहे. ओटीतील वस्तूमध्ये प्रेमाचा भाव अधिक मौल्यवान असतो. हा संस्कार आपल्याला शिकवतो की नाती जपली तरच सौंदर्य टिकून राहतं. नंदेच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य, सौभाग्य आणि आनंद नांदो. तिच्या संसारात नेहमी मंगलता राहो आणि भगवान पुरुषोत्तमाची कृपा तिच्यावर सदैव राहो, हीच या ओटी मागील पवित्र भावना असते. आजच्या धावपळीच्या जगामध्ये अनेक परंपरा मागे पडत असतात. प्रेमाने आणि आदराने नाती जपण्याचा हा संस्कार आपल्याला आपल्या संस्कृतीची आठवण करून देतो. कारण नाती टिकतात ती भेट वस्तूने नाही, ती टिकतात प्रेम आणि आदर आपुलकीने. नणंद ही माहेरची लक्ष्मी असते, तिच्या हसण्यात माहेरचा आनंद दडलेला असतो आणि तिच्या पावलांनी घरात मंगलता नांदते. अधिक महिन्यात तिचा सन्मान करून जपूया आपल्या संस्कृतीतील एक सुंदर संस्कार. माहेरच्या लक्ष्मीला कोटी कोटी प्रणाम. जय जय पुरुषोत्तम.